नमस्कार, मी चिंतामणी सहस्रोते. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, गेले काही दिवस राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये जोरदार वाकयुद्ध सुरू आहे आणि या वादावादीमध्येच सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चौकशीचा मुद्दा पुढे आलेला आहे. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगलीत भारतीय जनता पक्षाच्या एका कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेची चौकशी लावू असं जाहीर केलं. त्याच वेळेला त्यांनी ऑनलाईन घोटाळा जो पूर्वी झालेला होता त्या घोटाळ्याची पण चौकशी करू असंही जाहीर केलं. जिल्हा बँकेतल्या नोकर भरतीबद्दल आणि कमी तारणावरती दिलेल्या कर्जाच्या काही तक्रारींबद्दल सुद्धा चौकशी करू असं चंद्रकांत दादांनी जाहीर केलं. या चंद्रकांत दादांच्या वक्तव्यानंतर बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप तात्या पाटील यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आणि चंद्रकांत दादांनी आणि सरकारनं आमच्या बँकेच्या बद्दलच्या तक्रारीची चौकशी करावीच असं त्यांनी उघड आव्हान दिलं. एवढंच नव्हे तर ते असं म्हणाले की दिवसात चौकशी करा, रात्री चौकशी करा, आम्ही काही घाबरत नाही या चौकशीला. आणि दुसरं म्हणजे आमच्याबरोबर ह्या सगळ्या कारभारामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचे सुद्धा काही जण संचालक सहभागी आहेत. तुरुंगातच घालायचं असेल तर आम्हाला सगळ्यांनाच तुरुंगात घाला असंही आव्हान दिलीप तात्यांनी उघडपणे सरकारला आणि चंद्रकांत दादा पाटील यांना सुद्धा दिलेलं आहे. आता ही जी जिल्हा बँकेच्या चौकशीची जी भानगड आहे ती नेमकी काय आहे तर त्याच्याबद्दल यापूर्वी तक्रारी झालेल्या आहेत आणि अनेक मुद्दे चौकशीमध्ये पुढे आलेले होते त्यावेळेला. परंतु 4 मुद्दे प्रामुख्यानं समोर घेण्यात आले आणि त्या संदर्भात चौकशी यापूर्वी झालेली आहे. कलम 83 सहकार खात्याचं जे कलम 83 आहे त्यानुसार ही चौकशी पूर्ण केलेली आहे आणि ती कोल्हापूरच्या ज्या सहनिबंधक आहेत, विभागीय सहनिबंधक आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखालच्या चौकशी समितीनं ही चौकशी पूर्ण केलेली आहे आणि त्या संदर्भातला अहवालही शासनाला सादर केलेला आहे. तो चौकशीचा जो अहवाल आहे तो 27 सप्टेंबर 2021 ला चौकशीचा अहवाल तो सादर केलेला आहे. परंतु त्यानंतर आता सहकार खात्याचं जे कलम 83 आहे त्यानुसार चौकशी झाल्यानंतर एकूण रक्कम काहीतरी निश्चित केली जाते किंवा चौकशीचे मुद्दे निश्चित केले जातात आणि त्यानंतर कलम 88 खाली त्या रकमेची जबाबदारी किंवा त्या संदर्भात जे बँकेचं नुकसान झालेलं आहे किंवा त्या सहकारी संस्थेचं नुकसान झालंय ते कुणावर निश्चित करायचं या संदर्भात सुद्धा चौकशी केली जाते आणि त्याकरता म्हणून 16/11/2023 ला चौकशी अधिकाऱ्यांची नाशिकचे जे विभागीय अधिकारी आहेत सहकार विभागाचे नाशिक विभागीय अधिकारी जाधव यांची चौकशी अधिकारी म्हणून सुद्धा नियुक्ती झालेली होती. त्यानंतर त्या चौकशी अधिकाऱ्यांनी त्या संदर्भामध्ये 4 मार्च 2024 ला 9 मुद्द्यांचा चौकशी अहवाल शासनाला सादर केला आणि त्याबाबतची जबाबदारी निश्चित करण्याची शिफारस त्यावेळेला केलेली होती. आता उपनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर यांनी या संदर्भामध्ये पुढचा अहवाल शासनाला सादर केला आणि आता चौकशी अधिकाऱ्याची नियुक्ती होऊन या संदर्भात चौकशी पुढे सुरू होणार आणि जबाबदारी निश्चितीच्या टप्प्यावरती चौकशी येणार. याच वेळेला बँकेचे तत्कालीन अध्यक्ष आणि काही संचालक जवळजवळ सगळे मिळून असे 20-21 जणांनी सहकार मंत्र्यांकडे अपील केलं की ही जी सुरुवातीची कलम 83 खालची चौकशी आहे किंवा कलम 88 खाली चौकशीचा जो आदेश दिलेला आहे हे सर्वच चुकीचं आहे
अशा पद्धतीनं बँकेमध्ये कोणताही गैरव्यवहार झालेला नाही त्या संदर्भातले त्यांनी काही खुलासे आणि तपशील यांच्याकडे दिले, ते मंत्र्यांसमोर मांडले. आणि त्या संदर्भामध्ये सहकार मंत्र्यांच्या समोर त्याची चौकशी झाली, त्याची सुनावणी पण झाली. आणि 26/9 म्हणजे 26 सप्टेंबर 2024ला म्हणजे जवळजवळ बरोबर 1 वर्षापूर्वी तत्कालीन सहकार मंत्र्यांनी एकूण सगळ्या ह्या चौकशीला न्याला जैसे थे असे आदेश दिलेले होते. आता हे आदेश दिल्यानंतर ती चौकशीचं काम त्यानंतर थांबलं. परंतु त्यानंतर पुन्हा ह्या संदर्भात जे तक्रारकर्ते होते म्हणजे शेतकरी संघटनेचे नेते सुनील फराटे आहेत, त्यांनी या संदर्भात आत्ताच्या विद्यमान सहकार मंत्र्यांकडे तक्रार दाखल केली आणि हे अपील फेटाळावं आणि बँकेच्या एकूण चौकशीची पुन्हा प्रक्रिया सुरू करावी कलम 88 नुसार अशी त्यांनी मागणी केली. त्यानुसार आत्ताचे जे विद्यमान सहकार मंत्री आहेत सरकारमधले, महायुती सरकारमधले बाबासाहेब पाटील यांच्यासमोर 25 मे आणि 4 जून 2025ला या सगळ्या प्रकरणाची पुन्हा एकदा सुनावणी झाली. आणि ती सुनावणी झाल्यानंतर दोन्ही बाजूचे मुद्दे मंत्री महोदयांनी ऐकून घेतले. त्यांचं कोर्ट असतं म्हणजे मंत्र्यांचं त्या संदर्भातलं, त्यांच्यासमोर ही सगळी दोन्ही बाजूने युक्तिवाद झाला. आणि त्यानंतर त्यांनी 4 जुलै 2025ला म्हणजे साधारणपणे एक महिना, 1.5 महिन्या, 2 महिन्यापूर्वीच त्यांनी या संदर्भातलं जे अपील होतं संचालकांचं, अध्यक्ष पदाधिकाऱ्यांचं, माजी पदाधिकाऱ्यांचं, ते फेटाळलं. त्यामुळं आता नियमाप्रमाणे, शासनाच्या नियमाप्रमाणे कलम 88 नुसार चौकशीचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. आता या संदर्भात जे माजी संचालक आहेत, माजी अध्यक्ष आहेत वगैरे, हे कदाचित हायकोर्टात किंवा हायकोर्टात तक्रार करू शकतात, त्याबद्दल स्थगिती मागू शकतात एकूण पुढच्या स्थगितीच्या प्रक्रियेला. या संदर्भात सुनील फराटे यांचं म्हणणं असं आहे की आम्ही त्याबद्दल कॅव्हेटही लगेच दाखल करणार आहोत. परंतु चंद्रकांत दादा पाटील यांनी जी चौकशी करू किंवा चौकशी करावी अशी मागणी जी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे, तर सुनील फराटे यांचं म्हणणं असं आहे की ऑलरेडी या संदर्भामध्ये सहकार मंत्र्यांनी बँकेच्या माजी पदाधिकाऱ्यांचं, संचालकांचं अपील फेटाळलेलं आहे. हे 4/7/2025लाच फेटाळलेलं आहे. त्यामुळं सरकारला चौकशीचे आदेश द्यायचा मार्ग पूर्णपणे मोकळा झालेला आहे. सरकारनं तातडीनं या संदर्भात चौकशीची मागणी, आदेश द्यावेत अशी मागणी त्यांनी केलेली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की या संदर्भात 2-4 गोष्टींचा मुद्दे प्रामुख्यानं ह्या चौकशी समितीनं, म्हणजे पहिल्या कलम 83 खाली जी चौकशी झाली त्या समितीनं सुद्धा विचारात घेतले आणि तेच 4 मुद्दे त्यांनी पुढं कलम 88 खाली एक रक्कम निश्चित केली आहे आणि त्यानुसार जबाबदारी निश्चित करण्यासाठी शासनाला शिफारस केलेली आहे. तर सुनील फराटे यांचं म्हणणं असं आहे की बँकेतली जी नोकर भरती झालेली आहे या संदर्भात सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी शासनानं नव्यानं चौकशी समिती नियुक्त करावी, एखादा वेगळा चौकशी अधिकारी नेमावा आणि ह्या नोकर भरतीची सुद्धा चौकशी करावी अशी त्यांनी मागणी केली. त्या पुढची माहिती त्यांनी अशी दिली की बँकेमध्ये पुन्हा एकदा 400 जागांची नोकर भरती करायचे काहीतरी हालचाल सुरू आहे आणि या संदर्भात आमदार गोपीचंद पडळकर यांनी 2 ते 3 दिवसापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याकडं या चौकशीला स्थगिती देण्याची मागणी केलेली आहे किंवा अशीच ह्या भरतीला स्थगिती द्यायची मागणी केली आहे. अशा पद्धतीची नोकर भरती बँकेमध्ये पुन्हा करू नये, कारण मागच्या वेळेसारखाच पुन्हा काही प्रकार व्हायची शक्यता आहे असे गोपीचंद पडळकरांनी, आमदार पडळकरांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केलेली आहे. पडळकर आणि सुनील फराटे यांचं जे बोलणं झालेलं आहे त्यानुसार शासन त्रयस्थ संस्थेमार्फतच जर नोकर भरतीला परवानगी दिलीच तर त्रयस्थ संस्थेमार्फत ही नोकर भरती करावी असा आदेश शासन देऊ शकतं. परंतु तो वेगळा मुद्दा आहे. मुख्य मुद्दा आहे तो बँकेच्या एकूण सगळ्या कारभाराच्या चौकशीबद्दलचा. आता ही जी 4 मुद्द्यांवरती जो कलम 83 खालचा अहवाल सादर झाला आणि कलम 88 खाली जबाबदारी निश्चित करायची जी मागणी शिफारस केलेली आहे सहकार उपनिबंधकांनी, कोल्हापूरच्या सहकार निबंधकांनी, विभागीय सहकार निबंधकांनी, तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे यामध्ये 2 सहकारी साखर कारखाने आहेत.
एक खाजगी संस्था आहे आणि एक सूतगिरणी आहे. यांच्या संदर्भातला कर्ज व्यवहार आणि त्यांच्या संदर्भातली सगळी बँकेने केलेली कारवाई ह्या चौकशीच्या त्या कक्षेमध्ये आलेली आहे. त्याचबरोबर संगणकीकरण जे बँकेने केलेलं आहे विकास सोसायट्यांचं आणि बँकेचं सुद्धा, हा मुद्दा एक महत्त्वाचा त्याच्यामध्ये आलेला आहे. तिसरा मुद्दा आहे तो नॉन बँकिंग ॲसेट्स या संदर्भातला आलेला आहे. आणि एक मुद्दा आलेला आहे तो एका साखर कारखान्याची साखर खरेदी करून त्याची विक्री करणं या संदर्भातला आलेला आहे. सुनील फराटे आणि यांचं असं म्हणणं आहे की आम्ही ज्या तक्रारी केलेल्या होत्या, काही बँकेनं नवीन इमारती घेतलेल्या आहेत, काही इमारती बांधलेल्या आहेत, त्या संदर्भातही बँकेची चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे. आणि त्या संदर्भात आम्ही आलाहिदा नवीन तक्रार शासनाकडं आणि सहकार खात्याकडं दाखल करतो. आता हे जे एकमेकांना चौकशी कराच असं दिलीप तात्या पाटील यांनी आव्हान दिलेलं आहे. दिलीप तात्या पाटील हे फरडे वक्ते आहेत. सांगलीमध्ये सुद्धा जेव्हा राष्ट्रवादीचा मोठा मेळावा झाला होता आमदार गोपीचंद पडळकर यांच्या निषेधाच्या वेळेला, तेव्हा सुद्धा त्यांनी अतिशय जोरदार भाषण केलं आणि त्यातूनच ही जिल्हा बँकेची भानगड चौकशीची पुढे आलेली आहे. आता चंद्रकांत दादा पाटील यांनी सुद्धा जिल्हा बँकेची आम्ही चौकशी करू लगेच म्हणून जाहीर केलं. तर सुनील फराटे यांचं म्हणणं असं आहे की नव्यानं चौकशी करायची काहीच गरज नाहीये. जी मुळात कोल्हापूरच्या सहकार निबंधकांनी विभागीय निबंधकांनी जी चौकशी केलेली आहे कलम 83 नुसार आणि 88 नुसार शिफारस केलेली आहे, त्या संदर्भातलं अपील सुद्धा आता सहकार मंत्र्यांनी फेटाळलेलं आहे. त्यामुळे कलम 88 नुसार आता तातडीनं कारवाई सुरू करावी चौकशीची आणि जबाबदारी शासनानं निश्चित करावी. बँकेचं नुकसान झालेलं असेल तर त्याच्या संदर्भातली ज्या अहवालामध्येच म्हणलेलं आहे, नुकसान झाल्याचा अहवाल कलम 83 खाली सादर झालेला आहे शासनाकडं, तर त्यानुसार तातडीनं त्यांनी काम सुरू करावं. नाशिकच्या विभागीय निबंधकांची नेमणूक केलेली होती शासनानं त्या चौकशीसाठी म्हणून, तर ती कारवाई पुढच्या टप्प्यामध्ये सुरू करावी. त्यामुळं आता जिल्हा बँकेच्या या सगळ्या चौकशीच्या प्रकरणामध्ये नेमकं काय होतंय आपण पाहूया. तूर्त तरी तक्रारदार जे सुनील फराटे ज्यांनी हा विषय सातत्यानं लावून धरलेला आहे, गेली अनेक वर्ष ते या संदर्भात तक्रारी करतायत. आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनीही जिल्हा बँकेच्या ह्या एकूण कारभाराबद्दल अनेकदा ह्यापूर्वी तक्रारी केलेल्या आहेत. हे संचालक मंडळ आहे हे यापूर्वीच आहे. जी तक्रार झालेली आहे ती यापूर्वीच्या संचालक मंडळाच्या संदर्भात झालेली आहे. त्या संचालक मंडळातले काही संचालक या नवीन संचालक मंडळात सुद्धा सध्याचे आहेत, परंतु त्यात काही संचालक आहेत आणि काही संचालकांचे वारसदार यांना आता त्यामध्ये नोंदवण्यात आलेलं आहे. चौकशीच्या याच्यामध्ये किंवा अपिलामध्ये सुद्धा त्यांची नावं सगळी आलेली आहेत त्या वारसदारांची सुद्धा. पाहूया आता नेमकं काय होतं ते. म्हणजे चंद्रकांत दादा पाटील यांनी दिलेल्या इशाराप्रमाणे 1 तारखेला आता भारतीय जनता पक्षातर्फे इथं मोठा इशारा मेळावा होणार आहे. त्यानंतर चंद्रकांत दादा पाटील त्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेतच. त्यानंतर ह्या चौकशीच्या संदर्भात जिल्हा बँकेच्या काही हालचाल होतीये का, पुढचे आदेश शासनाकडनं तातडीनं येत आहेत का, हे आता पाहावं लागेल. पाहूया नेमकं काय होतंय ते. आमचं हे रागरंग.com ही यूट्यूब वाहिनी जी आहे ती आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.